नमस्कार, मी राजेंद्र खेर. 365 दिवस म्हणजे 1 वर्ष मी प्रतिदिनी स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होत आहे. भगवद्गीता समजून घेण्याच्या दृष्टीनं पहिल्या भागापासून आपण ती ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आज आपण दुसऱ्या अध्यायातील 23व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. श्लोकाचा अर्थ असा आहे, याला म्हणजे आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी कुजवत नाही आणि वायू शुष्क करू शकत नाही. आत्म्याचं स्वरूप असं दुर्बोध आहे. ते तर्कानं जाणता येत नाही आणि ते शब्दात सांगणं तर त्याहूनही कठीण. कोणतीही गोष्ट संदर्भानंच सांगावी लागते. आता बघा, गणित सुद्धा अशा संदर्भावरच आधारित असतं. समजा तुमच्याकडे 6 पेरू आहेत, त्यातले 3 खाल्ले तर उरले किती? आता अशा उदाहरणांमध्ये समजा हे गृहीत असतंच, पण आत्म्याच्या संदर्भात समजा किंवा सपोज असं काय धरणार, कोणतं गृहीत धरणार? म्हणून भगवान आत्म्याचं स्वरूप सुस्पष्ट करण्याऐवजी त्यावर कशाचा परिणाम होत नाही हे समजावतात. आत्मा शस्त्रानं तुटत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, तो पाण्यामुळे कधी कुजत नाही किंवा वाऱ्यामुळे तो शुष्क बनत नाही. म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा आत्म्यावर कसलाही परिणाम होत नाही. त्यामुळे तो त्रिकालाबाधित असतो. सर्व सृष्टीजात वस्तूंमध्ये तो ओतप्रोत भरलेला असतो. आत्म्यावर तर नाहीच, पण जड देह वगळता जीवाच्या इतर देहांवरही Sample complete. Ready to continue?